मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 23 फेब्रुवारी 2026 रोजी। आजपासून पुढील 5 दिवसांचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। जिल्ह्यानुसार आपण हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल, पावसाची शक्यता असणार आहे, अनेक भागामध्ये आपल्याला मुसळधार गारपिटीची शक्यता असणार आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कालपासून आपण बघितलं तर राज्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळालेलं होतं। आज सुद्धा अनेक भागामध्ये आपल्याला पाऊस आणि गारपीट पाहायला मिळणार आहे। आज तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026 रोजी। आज सकाळपासून अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर आज सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री सुद्धा तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। खास करून जे विदर्भामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे। आणि या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्याचबरोबर चंद्रपूर या भागामध्ये तुम्हाला जवळपास या 7 जिल्ह्यामध्ये जे आहेत येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे। तर हा पाऊस तुम्हाला सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सुद्धा धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी गारपीटची शक्यता असणार आहे। ज्या अंतर्गत यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला गारपीटीची शक्यता असणार आहे, पावसाची शक्यता राहणार आहे। त्यानंतर 25 तारखेला यवतमाळ आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे। वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल। त्यानंतर 26 आणि 27 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हे पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आहे। अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।